कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष सुरू असताना आता महायुतीतील शिवसेनेचे दोन आमदार एकमेकांच्या समोर आलेले आहेत। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहराच्या हद्दवाढीला समर्थन दिले, तर त्याच वेळी करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र शहराच्या हद्दवाढीला कडाडून विरोध केलाय। आज कोल्हापूर शहरात हद्दवाढीच्या समर्थनार्थ आणि हद्दवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। उद्या याच मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। आता ज्या ठिकाणी अगदी शहराला म्हणजे शहरच निर्माण झालेली अशी काही गाव आहेत, ग्रामपंचायत आहेत, त्यात तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण शहरामध्ये आला पाहिजे अशी आपली भूमिका आहे। ह्या आल्यानंतर उर्वरित भागाचं प्राधिकरण सक्षम व्हावं ही देखील उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण प्राधिकरणाने हद्दवाढ असे दोन्ही विषय उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की काहीतरी एक पॉझिटिव्ह संकेत उद्या सरकारकडून आपल्याला पाहायला मिळतील। आज नागरीकरण वाढायला लागले आणि शेती कमी व्हायला लागली, असं असताना आपला भर हा शेती उत्पादनावर ज्यादा द्या म्हणून आपण सांगतोय आणि एका बाजूला नागरीकरणासाठी तुम्ही जमीन मागायला लागलाय, शेती बंद करून जमिनी शहरामध्ये घ्या म्हणून लागायला, त्याचा अर्थ काय? प्रत्येकाचा विरोध आहे, प्रत्येकाला आंदोलन करण्याची गरज आहे। मी आपल्याला सांगितलं, मी ज्या ठिकाणचं लोकप्रतिनिधी करतो ते माझं मत आहे, माझं मत कुणावर आहे, त्या भागातल्या जनतेची विचार काय तो बघूनच मी या ठिकाणी हा निर्णय घेत असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।